संविधानाने आपल्या प्रियांबलमध्ये प्रस्तावनेत जे प्रतिज्ञा केलेली आहे की आम्ही 14 वर्षापर्यंतचे जे मुलं आहेत त्यांना युनिव्हर्सल एज्युकेशन म्हणजे सर्वांगीण शिक्षण देतो, अशी एक प्रतिज्ञा आहे की आत्ताची एकूण जर व्यवस्था बघितली तर ह्यात सर्वांगीण शिक्षण मिळतो का म्हटलं तर बहुतेक आम्ही समजतो की त्यात भूगोल, इतिहास, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतशास्त्र, गणित आणि भाषा विषय आणि थोडंसं आता हल्ली पर्यावरणशास्त्र हे लावले आणि थोडं आता छोटे छोटे खाली सुद्धा अर्थशास्त्र लावायला लागले आणि ह्याला सगळ्यांना आपण काय म्हणतो की सर्वांगीण शिक्षण असं आपण म्हणतो की हे सर्वांगीण शिक्षण जर खरोखरच असेल तर हे जीवनात किती उपयोगी पडणार आहे. मी जेव्हा शाळेत गेलो होतो आणि जी कॉलेजपर्यंत पूर्ण शिक्षण केले आणि आत्ता मी गेले 40 वर्ष पाहतो, शिक्षण संपल्यानंतर एक 35-36 वर्ष झाले मला, मी पाहतो मला फक्त लिखाण, वाचन आणि बेरीज वजाबाकी एवढी सोडली तर बाकी काहीही कामाला आलेलं नाही. अजून जे आम्ही शिकलो त्यातलं कुठलीही गोष्ट मला अजूनही कामाला आलेली नाही. मग आता वाटते की ते काय म्हणून शिकलो असेल. मी शिकलो ते काय वाईट म्हणत नाही, शिकलो, पण त्याला कार्यरूपात आणण्याची जी कला शिकवायला पाहिजे होती ती नाही शिकवली गेली. आपण दैनंदिन जीवनात काम करतोय, एक व्यक्ती परिपूर्ण होण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी. बघा भारतात आता जे शिक्षण चालू आहे नोकर बनवण्याच्या दृष्टीने चालू आहे, बरोबर. ब्रिटिशांना नोकर हवा होता, नोकर बनवण्याकरता त्यांनी जे पाठ्यक्रम बनवले होते इमाने इतवारे आपण अजूनही ते व्यवस्थित चालवतो आहोत, बरोबर. त्यांना त्यांच्यावर मालक कोण नको होता, त्यांचा ऐकणारा एक नोकर पाहिजे होता, त्यांना लिखापट्टी करणारा असा एक नोकर पाहिजे होता. ती बनवली आणि आपण अजूनही 75 वर्षानंतरही त्यातच आहोत की त्यातून फारसा बाहेर येत नाही आहोत, थोडं थोडं बाहेर येतो आहोत. की एकूण भारताची चित्र जर बघितला, प्राचीन भारताची किंवा एक 1837च्या आधीची चित्र जर पाहिला तर तेव्हा कोणी बेरोजगार नव्हते गावात, एकही बेरोजगार नव्हता आणि कोणीही बेकार आदमी नव्हता. आणि 1837च्या आधी शिक्षण असं होतं की पोलीस व्यवस्था नव्हती, न्यायपालिका नव्हती. राजाकडे एखादा न्यायाधीश असायचा, कधीतरी वर्षातनं 2-4 वेळ कोणतरी यायचं, नाहीतर अन्यथा त्या कोर्टात कोणी जात नव्हते. आणि भिक्षू नव्हते, विशेष करून भीक मागणारे कोणी नव्हते रस्त्यावर. हे आम्ही भारतीय लोक म्हणतो असं नाहीये. ही मॅकॉले इथे येण्यापूर्वी इथलं जे एज्युकेशन सर्वे केले त्या सर्वेमध्ये हे सर्व उल्लेख केले. इथली शिक्षणाचा परिणाम असा आहे की इतकी चांगली सुव्यवस्था समाजात आहे, ऐश्वर्याला काही कमी नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल की एवढी संपत्ती कुठेही नव्हता जगात, एवढी संपत्ती इथे होते आणि संपत्ती निर्माण करण्याची कौशल्य प्रत्येकाला होती. आज काही निवडक लोकांकडेच कौशल्य आहे की संपत्ती निर्माण करण्याची, बाकी सगळ्यांना संपत्ती संपवण्याची कौशल्य सगळ्यांकडे आहे, बरोबर. संपत्ती निर्माण करण्याची कौशल्य प्रत्येक घरात होती, आज ती नाहीये. आज ती कसं खर्च करावा आणि किती खर्च करावा आणि आयुष किती करावं ह्याची सगळी सेंटर्स आहेत. तर अशा वेळी आपण आमची जी शिक्षण पद्धती होती, आम्ही आज शाळेत जे शिकतो, जीवशास्त्र शिकवायला गेले की मग ते अमिबा, पॅरामिसियम हे जे इथनं शिकवतो ते काही चित्र डोळ्यासमोर येत नाही मुलांची की जीवशास्त्रामध्ये एवढीच आहेत का, आणखीन काय चांगले जीव नाही आहे का, किंवा मुलांना जे ज्ञात आहे तिथून अज्ञाताकडे जायला पाहिजे. आम्ही काय करतो, अज्ञातापासून ज्ञाताकडे आणतो. जी ज्ञात जीव त्याच्या समोर आहेत त्या ज्ञात जीवापासून अज्ञात जीवांकडे गेलो तर जीवशास्त्राची आहे. भौतशास्त्रात सुद्धा ज्या गोष्टी मुलं करू शकतात त्याच्यावर जर भर द्यायचा आणि जे जे करतील त्यातून जे करता येत नाही त्याच्याकडे त्यांना न्यायला पाहिजे. आम्ही भौतशास्त्रात सुद्धा जी
करताच येणार नाही अशा पद्धतीचे प्रयोग फक्त प्रयोगशाळेत शिकवतो. प्रयोगशाळेतली प्रयोग ही नंतर, पण आधी त्यांच्या घरात, त्यांच्या घरी लागणारी भौतशास्त्राची गोष्टी कुठली कुठली आहे. आणि ह्याच पद्धतीने इतर सर्व शास्त्र, आमची गणित सुद्धा याच पद्धतीने शिकवू शकतो. आमची अन्य भाषा विषय सुद्धा याच पद्धतीने शिकवू शकतो. प्राणीशास्त्र, जीवशास्त्रात शिकवताना घरातली कुत्र्या मांजरांची कधी उल्लेख आम्ही करत नाही. फक्त जे जीवाणू आहेत त्यांचीच उल्लेख करतो. हे 3 इंद्रियांची आहेत, 4 इंद्रियांची आहेत, पंचेंद्रिय जीवाणू आहेत, ही आपण शिकवत राहतो. त्यांना वाटते की आपण कुठेतरी एक वेगळ्या विश्वात राहतो आहोत. मग ह्याचा प्रयोग आपल्याला माहिती असेल की 95% मुलं नापास होत होते लेह लडाखमध्ये. आणि सोनम वांगचुकने एक प्रयोग केला की जी आमच्या दैनंदिन जीवनात आहे याच गोष्टींची ओळख करून मग जे अज्ञात गोष्टी आहेत त्यांची परिचय करून देऊया. असं केल्यानंतर 95% मुलं पास झाले आणि 5% मुलांना पास करावं लागलं. परिस्थिती बिलकुल विपरीत. तिथल्या ज्या काय रीतिरिवाज होती, तिथल्या ज्या काय कारागिरी होती, या ह्याच्यातनं सुरू केले. मुलांना वाटलं की हेही मला येते, मग तेही मला येते, तेही मला येते. आम्ही येत नाही ते आधी शिकवायला जातो, म्हणजे येते तेही जाते. म्हणून त्याला जे येते त्याला आधी मजबूत करावा आणि त्याच्यात भर टाकावा. आणखीन काय करशील, आणखीन काय करशील असं. मग नंतर जे येत नाही. आता आमच्या मुलांची अवस्था अशी झाली, कुठल्याही एक 25 वनस्पतींचे नाव सांग म्हटले तर त्याला सांगता येत नाही. 25 झाडं वनस्पती ओळख म्हटले तर ओळखता येत नाही. धान्यांमध्ये 22 प्रकारचे धान्य विचारलं तर त्याला काहीही येत नाही, काही येतच नाही त्याला. आणि घरातली सामान जरी विचारलं तुम्ही, त्या सामानांची सुद्धा त्याला माहित नाही ना, की प्रत्येक वस्तू आहेत ह्याला काय म्हणतात म्हटले तर त्या वस्तूंची नाव, म्हणजे भाषा विषयामध्ये सुद्धा इतकं तो गरीब झाला. आणि घरात बघा, आपण बाजारात जातो, 5 रुपयाचे एक आपलं नसलेले शब्द विकत आणतो. जे आपलं आहे त्याचा उच्चार कधी करत नाही ते शब्द. बिस्किट म्हणतो, बिस्किटला 5 रुपये देऊनच आणले. मी चॉकलेट म्हणतो, ते 3 रुपये देऊनच आणलेले, बरोबर. जे जे वस्तू आपण आणतो पैसे गेल्यामुळे ते लक्षात राहते ना. आणि घरातली कुठली वस्तू असं आमच्या भाषेतली राहिले, आपण डोअर कटिंग म्हणतो त्याला, फ्लोरिंग म्हणतो याला, वॉश बेसिन म्हणतो, बाथरूम म्हटलं आपण, टॉयलेट म्हटलं, वॉश बेसिन म्हटलं आपण. काय आम्ही राहतो कुठे? राहतो महाराष्ट्रात. आणि भाषा आहे आमची स्वतःची एक. ती भाषा कुठेही त्याच्या वापरात, एक तर कमर्शियल लँग्वेज आमची इंग्लिश झाली. का पैशा करता ते करावं लागते, ठीक आहे, त्याला इंग्लिशमध्ये करतो. आता कम्युनिकेशन लँग्वेज आहे तो टोटल जवळजवळ भारतात आता 80-90% इंग्रजी झाली, ती जाऊ द्या. व्यापारी भाषा ती झाली. आणि आता इंजिनिअरिंग आणि मेडिकल जे तंत्रज्ञान शिकतो, तंत्रज्ञानाची भाषा सगळी आमची इंग्रजी झाली, शब्द सगळे त्यातच आहेत. मग त्याच्याकरता आता भारतीय केंद्र सरकारने एक शब्दकोश तयार केलेले आता ते मेडिकलसाठी, इंजिनिअरिंगसाठी, जिथे जिथे इंग्लिश वापरतो आपण त्या सगळ्या शब्दांना आमच्या दैनंदिन व्यवहारात त्याला काय म्हणतात असा एक सुंदर शब्दकोश तयार केले. आणि सगळे विषय आता ज्यांची त्यांची मातृभाषेत येण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. आणि मला वाटते 24 किंवा 25 मध्ये येईल, ही येईल ते येईल. पण आमची मुलांची अवस्था अशी आहे, ही मॅट्रिक पास करतात, 12वी किंवा डिग्री पास केले की कुठलेही काम करत नाही. का? त्यांच्या डोक्यात आपण गाठलेले असतो की तू डिग्री पास केलं तर तुला अमुक पॅकेज मिळेल, अमुक नोकरी करशील. नोकऱ्या काय मिळत नाही. एकूण केंद्र आणि राज्य सरकारची मिळून 6.5% नोकरी येते. खासगी 3.5% आणि सरकारी 3%. केंद्र आणि राज्य सरकार मिळून म्हणजे 100 पैकी 7 लोकांना, 6.5 लोकांना नोकरी मिळू शकतं. अन्यथा बाकीच्यांना काहीही नोकरी देता येत नाही. हे एक आपण परफेक्ट आपल्या डोक्यात बसवायला पाहिजे. याच्यापेक्षा नोकरी अधिक निर्माण होणार नाही, ह्यातले कमी होणार. आता जे ऑटोमेशन आलेले सगळ्या क्षेत्रात, त्या ऑटोमेशनमुळे सरकारी नोकरी घटणार आहे आणि खासगी नोकरी घटणार आहे. जिथे एक कार तयार करण्याकरता 1000 माणसं लागत होते तिथे ऑटोमेशन आले,
आता ती 100 माणसात काम व्हायला लागली. साखर कारखाना चालवायला जवळजवळ 3000 माणसं लागत होती, आता 30 माणसांमध्ये साखर कारखाना चालतंय. ही ऑटोमेशन येणार आले की ही निरुद्योग असं इंडस्ट्रीमधलं हळूहळू कमी होणार. सरकारी यंत्रणेतलं गणकयंत्र म्हणजे आपण जे कम्प्युटर म्हणतो हे सिस्टम आल्यानंतर तिथली माणसांची संख्या घटायला लागली, कमी करायला लागली. बऱ्याच गोष्टी आता आपण डिजिटलमध्ये गेलो, मग बरीच माणसं कमी होणार. मग आता देशाचा काय होणार पुढे, आपण काय करणार पुढे? एवढ्या लोकांना आता काम धंदा द्यायचं कुठून? तर जोपर्यंत देश जिवंत आहे, विश्व जिवंत आहे, तोपर्यंत त्याच्याकरता लागणारी नित्योपयोगी वस्तू ज्या आहेत, छोटी 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 किंवा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लागणारी जी वस्तू आहेत, शेकडो आहेत, ती छोटी छोटी ना शेकडो आहेत, की या वस्तूंची ज्याच्या त्याला स्वतःचा उत्पादन करून स्वतःचा वापर करता येईल का? आमच्या सर्वांगीण शिक्षणामध्ये हे अभिप्रेत आहे. सर्वांगीण म्हणजे सर्वच त्याला यायला पाहिजे. आणि आज आमची मुलं इंजिनिअरिंग कंप्लीट करून येतात, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलाय पण त्याला एक पाना धरता येत नाही. इलेक्ट्रिक इंजिनियर झालेले एक बल्ब घरातलं गेलं तर त्याला मेस्त्री बोलवावं लागतं. मग हाच मेकॅनिकचा म्हणून दरवाजाचा एक खिळा जर लूज झालाय तर त्याला टाईट करायला एक मेस्त्रीला बोलवावं लागतं. माझ्या टॉयलेटचा जर नळ लीक झाला तर 30 पैशाचे किंवा 1 रुपयाचे वायसर टाकण्याकरता 300 रुपयाची 500 रुपयाची मेस्त्री आम्हाला बोलवावं लागतं. मग ही कुठली शिक्षण देतोय म्हणायचं आपण? मी उदाहरण सांगितले आपल्याला. आपण शिक्षण कुठली देतो आमच्या मुलांना? यातलं कुठलीच काम त्यांना येत नाही, कुठलीच काम येत नाही. मग ही शिक्षण काय कामाची आहे? जरूर कामाची असेल, कधीतरी येईल कामाला, कधीतरी. पण आता गरज काय आहे? ही प्रत्येक व्यक्तीला स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने, आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने संस्कार करता येईल का? मी छत्तीसगड युनिव्हर्सिटीत गेलो होतो, अग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये. गेल्यानंतर तिथे 500 विद्यार्थी होते. 500 विद्यार्थ्यांमध्ये मी विचारलं की अग्रिकल्चर MSc ला होते ती सगळी, 500चे 500 MSc अग्रीला होते. त्यांना विचारलं की यात शेतीवाडी गुरंढोरं असणारी किती आहेत, हात वर करा. तर 40% मुलं कधीही आयुष्यात शेती नाही बघितली, जनावरं नाही बघितलेली आणि झाडं नाही बघितलेली, पिकं नाही बघितलेली, अशी 40% मुलं होती. मी त्यांना विचारलं की तुम्ही का आलाय, तुमची शेतीवाडी नाहीये, मग ही शेतीचे शिक्षण घेण्याकरता? नाही नाही नाही, ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी हेल्पफुल आहे म्हणून आम्ही आलो. म्हटलं तुम्ही स्वेच्छेने आलाय की आई वडिलांनी पाडलं? नाही, आमच्या आई वडिलांनीच आम्हाला ह्यात घातलं, आमची काही इच्छा नव्हती. की जी शेती प्रगत करायला पाहिजे त्याच्याकरता माणसं तयार करायला पाहिजे, त्याच्यावर दुसरे येऊन अतिक्रमण करतायत. आणि ह्या कॉलेजमधनं शिकलेले 5% सुद्धा मुलं शेतात येत नाही. आणि शेतीने आतापर्यंत 42% लोकांना रोजगार दिले. देशात सरकारी निमसरकारी मिळून 7.5% असेल, 42% लोकांचे रोजगार ही शेतीतनं मिळतं. आणि मग अन्य कारिगिरी आहेत गावात, छोटी 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 कारिगिरी आहेत. त्या कारागिरीमध्ये लोक आपली आजीविका शोधतात. तर आम्ही आमच्या मुलांना काहीही करायचं असेल तर तो स्वावलंबी बनण्याच्या दृष्टीने, एक आत्मनिर्भर व्यक्ती बनण्याच्या दृष्टीने तयार करता येईल का? आमची पाठ्यक्रम तरी ठीक आहे, आता आहे ना, हे शिकवायचं आहे, आम्हाला हे बदलायचं नाहीये आणि हे बदलणं आमच्या हातातही नाहीये. आणि जे बदलून येईल त्यावेळी बघता येईल. पण आहे आता तर अशी काही तंत्र आता आहे. आमची एकूण सिलेबस जर आपण पाहिला तर हे फक्त एक 50 तासांचा आहे. 50 ते 55 तासात आपली सिलेबस संपते. जेव्हा आपण ई लर्निंगची सेट खरेदी करतो त्या सगळे 50 तासात बसवलेले आहेत. 50 तासात सिलेबस संपतो. 50 तास म्हणजे किती दिवस झाले? दिवसाला 5 तास धरले तरी सुद्धा 10 दिवसांचा सिलेबस झाला. एका विषयाला 10 दिवस, दिवसाला तर 5 तास शिकवलं. नाहीतर आणखीन थोडी अवधी, कारण दिवसात काही एकच विषय शिकत नाही आपण, दिवसात 5 विषय शिकतोच आपण 1-1 तासाचे. तर
राहिलेल्या वेळेत आपण काय करताय, मग मुलांना मॅक्झिमम 2 महिन्याच्या आत सिलेबस संपवता येतं आणि त्यांना लक्षात ठेवण्यासाठी, त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही स्किल आहेत आपल्याकडे, कौशल्य आहेत. त्या कौशल्य जर त्या मुलामुलींना शिकवलं तर ते 2 महिन्यात कंप्लीट करतील सिलेबस आपले. आणि जे शिक्षक आपल्यासारखे जे आलेल्या ह्या मंडळींनी प्रयत्न केले तर 2 महिन्यात सिलेबस कंप्लीट होतो. त्यांना सर्वांगीण शिक्षणाची सगळ्या गोष्टींची प्रशिक्षण देता येतं. आपण जे जे काय उपक्रम सांगितला त्या उपक्रम आहे ते आहेतच. आमच्या मुलांना प्रत्येक गोष्टीची प्रशिक्षण देता येण्यासारखं. मुलं शालेय जीवनापासूनच कमवते बनायला पाहिजे. आमची मुलांना अशी प्रशिक्षण आपण देतो की ते केवळ आयुष्यात फक्त खर्च करायला शिकतात. पगार एक सोडले तर बाकी कशातही 1 रुपया मिळवता येत नाही. आणि आम्ही घरातही अशीच अपेक्षा करतो की पैसे मिळवायचं म्हणजे फक्त कोणाच्या तरी नोकरी केल्याने जे महिना अखेरला मिळतंय त्या पगारातनच मिळवता येते, बाकी काय करता येत असं नाहीये. की तो रोज नोकरी केला तरी सुद्धा रोज पैसे मिळवता येईल हे स्किल त्याच्याकडे देऊ शकतो आपण. तर त्या दृष्टीने एक आदर्श विद्यार्थी, आदर्श परिवार निर्माण करण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल. कारण मी म्हणतो की आई वडील तरी ह्या मानसिकतेत नाहीये की आमच्या मुलांसाठी आपण काहीतरी आता करायला पाहिजे. ते विचार सुद्धा करायला तयार नाही आई वडील. फी देऊन एकदा शाळेत पाठवले की ते समजतात की आमचं कर्तव्य संपला. त्यांनी शाळेत जायचा, त्याला लागणारे कपडे दिले, बूट दिले, कोट दिले, सगळे दिले की आपलं कार्य संपलं आणि आपण फक्त निकाल आणायलाच जायचं एवढंच त्यांचं हे आहे. आणि जर तुम्ही पालक मीटिंग बोलवला काहीतरी यांना सूचना करायचा, ते एकच विचार करतात की आज काय पैसे मागत असतील. त्यांच्या डोक्यात एकच असते की पालक मीटिंगला बोलवलं म्हणजे एक तर पोरांची तक्रार सांगत असणार, नाहीतर ही कुठल्या तरी देणगी आणि दक्षिणा मागण्यासाठी एवढंच. ते येताना त्या माइंडसेटने येतात. आल्यानंतर तो शब्द कधी येणार या निरीक्षणामध्ये तुम्ही आधी सांगितलेले काही त्यांच्या लक्षात राहत नाही. कारण हे कधी विचारणार आहेत, कारण त्यांच्या डोक्यात तो एकच असतो की पैसे कधी मागणार आहे. मग त्या क्षणाची ती वाट पाहत असतात. मग त्याला काय उत्तर द्यायचं ते तयारी करून आलेले असतात. मग ही आमची सिस्टम झाली. ह्या पालकांना घेऊन आपण काय करायचं. मग ही पालकांवर कुठली दोष देता येणार का. दोष तरी बघा सगळ्यांना देता येते. जसं आपण मगाशी म्हणत होता की हायस्कूलला मुलं आले तर आम्ही काय म्हणतो, प्राथमिक ह्याच्यातनं कच्चा आले. मग प्राथमिक ह्याच्यातनं काय कच्चा आले म्हटले की त्यालाही कारण भरपूर आहे. 7 शिक्षकी शाळा आहे, तिथे 3 जणच आहोत आम्ही. त्यातल्या दोघांना अनौपचारिक कामं इतकी लावतात, विहिरीतलं पाणी मोजायला लावतात, झाडांची उंची मोजायला लावतात. ही आमच्याकडे सगळे ठरलेले आहेत. त्यात काय नाही म्हणता येत नाही, ते सगळे करतोच आपण. एवढा करून सुद्धा काही लोक पार्ट टाइम कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. आपली लोकांची क्षमता खूप चांगली आहे. क्षमता खूप चांगली. एवढी शाळा शिकून सुद्धा पुन्हा स्वतःची कामं करतात त्याच अवधीत. असं काही आपल्याकडे क्षमता कमी आहे असं नाहीये, आहे. तर या पालक लोकांना दूषण देण्यापेक्षा आपण या मुलं आमच्या हातात एवढी दिवस आहेत, एवढी अवधी आहेत. आता आपण तरी सगळी उपक्रमशील माणसं, तर काय करता येईल या दृष्टीने मी असा विचार बराच वेळ काही बुद्धिमान लोकांबरोबर आम्ही बसतो की ही सर्वांगीण शिक्षण म्हणजे नेमका काय करायला पाहिजे हे आपल्याला एकदा ठरवायचं आहे. आपणच बसून ठरवायचं की मुलांना मरेपर्यंत उपयोगी पडेल असं काय काय शिकवता येईल एक. आणि त्यानंतर ज्या काही शिक्षण आहेत आता काही ह्याच्यामध्ये काही स्किल्स आहेत. आता गणित आहे आपले, या गणितासाठी काही संस्था काम केलेले आहेत. सर तुम्हाला सांगतो मी, आंध्रामध्ये एक वंदे मातरम प्रतिष्ठान म्हणून आहे. त्यांनी क्वेश्चन पेपर्स तयार केलेले, शिक्षक लागत नाही त्याला, विद्यार्थ्यांना द्यायचं. एक 50 स्किलचा आहे तो. एक स्किलला 1 मार्क मिळतो. ज्याच्याकडे 10 स्किल आहे तो 5 स्किलवाल्यांचा टीचर बनतो मुलगा. ज्याच्याकडे 25 स्किल आहे तो 20 स्किलवाल्यांचा तो शिक्षक बनतो. शिक्षकांचं काही काम नाही. शिक्षकांनी फक्त त्यांच्या हातात तो देणं आणि सोडवल्यानंतर घेऊन तपासणं, बस एवढंच.
आणि बाकीचे ते आपापसातच करतील. आणि तो आपण जर तयार असाल तर ती आपण एक खूप सुंदर उपक्रम आहे, आपण तो करू. आमच्याकडे ती ऑलरेडी मटेरियल आहे. मी काही आमच्यातल्या शिक्षकांना पाठवलं की विज्ञान आणि गणितासाठी सर काही लागत नाही त्यांना. सगळ्यात कठीण विषय तो. मी गेलो होतो आदिवासी भागात, मेहबूब नगरमध्ये आदिवासी भागात गेलो होतो, ज्या गावात अजून रस्ता पण नाहीये. अशा गावातली मुलं इतकी हुशार गणित आणि सायन्समध्ये की आपण विश्वास नाही ठेवणार. तर अशी काही स्किल्स आहेत. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या विषयांमध्ये वेगवेगळी प्रावीण्यता असणारी, जसं की तुम्ही स्किल डेव्हलपमेंटमध्ये प्राथमिक स्तरावरच पाबळची विज्ञान केंद्र तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती आहे की त्याच्यापेक्षाही सुंदर आता इथे आमच्या इथे सांगलीलाच एक स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे. दर 9वीच्या आतल्या मुलांना, 7वी 8वी 9वीच्या मुलांना एक 5-6 प्रकारची आता स्किल देत असतात. कार्पेंट्री कसं करायचं, घरात एक खेळ ठोकायचं आहे, त्याच्यासाठी मिस्त्री यावं ही अपेक्षित नाही आहे. वायर तुटले जोडायचं, किंवा माझ्या घरासाठी मला फिटिंग करायचं आहे, माझ्या घरात जर असं हे कलरचं ही कपली निघालेले, तर त्याला कलर लावायला सुद्धा आम्हाला कोणतरी माणूस लागतो लावायला. माझ्या टॉयलेटचं ही चेकअप झाले, त्याला सुद्धा माणूस लागतो. मी मगाशी म्हटलं ना, नळ गळते तरी 1 रुपयाचं वायसर येतो, फक्त खोलायचं आणि लावायचं. अशा स्किल आता मुलांना आठवड्यातनं 2 दिवस येऊन शिकवतात हे झालं. आणि ह्याच्यापेक्षाही माझं म्हणणं असं होतं की आमच्या मुलांना केवळ आपणच शिक्षक असतो शाळेत, की आमच्याबरोबर शिक्षकांची संख्या वाढवता येणार नाही का? आमच्या गावात सगळ्या प्रकारची सारी शिक्षक गावात आहेत, पण आम्हाला माहित नाही की हेही शिक्षक आहे. आमच्या गावात एक सुतार आहे, तो आमच्या मुलांचा शिक्षक बनू शकतो. आमच्या गावातला एक फॅब्रिकेटर आहे, तो आमच्या मुलांचा शिक्षक बनू शकतो. आमच्या गावातला एक चांगला शेतकरी आहे, तो नर्सरी बनवायला आमच्या मुलांना शिकवू शकतो. आमच्या गावात कुंभार आहे की आमच्या मुलांना खूप सारे टेराकोटाची वस्तू बनवून ते विकून कमाई कसं करता येईल. आमच्या गावात असा एक स्किलवाला आहे की तो कपड्यावर प्रिंट कसं घालायचं, कार्डवर प्रिंटिंग कसं करायचं, स्क्रीन प्रिंटिंग याची शिकवणारी आमच्या गावात आहे. आमच्या गावात तेल काढणारा माणूस आहे. आमच्या गावात कुरडई बनवणारी महिला आहे, लाडू बनवणारी महिला आहे, चटणी बनवणारी महिला आहे. ते येऊन शिकवतील आमच्या मुलांना. आमची मुलं ते करतील, खूप साऱ्या वस्तू बनवायला शिकवतील. आमच्या मुलांना सकाळी दात घासता येते पण दंतमंजन बनवता येत नाही. मुलांना साबण लावता येते पण साबण बनवता येत नाही. की आमच्या मुलांना आम्ही हे काही शिकवत नाही. की एवढीच नाहीये, अजून खूप सारे आहेत. ह्याच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल की आणखीन काय काय शिकवता येते. आमच्या मुलांना साहित्य काही शिकवत नाही. आमच्या मुलांना व्याकरणाची चौकट माहीत नाहीये. आमच्या मुलांना तंत्रशास्त्र माहीत नाहीये, मंत्रशास्त्र माहीत नाहीये. त्याचंही काही प्रयोजन आहे. आम्ही म्हणतो की ज्या गोष्टी आम्हाला माहीत नाही ना, त्या गोष्टीला आपण अंधश्रद्धा म्हणून टाकतो. की त्याचं सायन्स काय होतं, कोणत्या सायन्स बेसवर ते उभी आहे, आणि त्याचा सायन्स जर समजणारा असेल तर तो कसं आमच्या मुलांना ते देऊ शकतो, समजावू शकतो. याच्याकरता मुलांमधली स्मरणशक्ती वाढवण्याची सुद्धा काही स्किल्स आहेत. आणि शिक्षकांमध्ये सुद्धा अशी काही स्किल्स निर्माण करणं गरजेचे आहे की ते मुलांसाठी उपयोगी पडेल. मग त्याकरता आपण महिन्यातनं एकदा किंवा कधीतरी आपण म्हणाल तेव्हा 2 महिन्यात 4 महिन्यात असं एक स्किलफुल वर्कशॉप असावं की त्यातनं घरी जाताना समृद्ध झाल्यासारखं वाटलं पाहिजे. काहीतरी मिळालं बाबा, काहीतरी घेतले आपण, चला वाटायला मोकळे झालो असं वाटलं पाहिजे. कधी कुठेही त्या ह्याच्यात गेल्यानंतर काय बाबा हे कोंडून घातले 4 तास फुकट गेले आपले असं म्हटलं की काहीही जाणार नाही त्यातलं. तर या दृष्टीने आपल्याला काय काय करता येईल. आमच्या मुलांमध्ये आपण जे मानवीय मूल्यांची गोष्टी करतो, मानवीय मूल्य केवळ सांगितल्याने होणार आहे का? नाहीये. मानवीय मूल्य शिकवण्याकरता आम्ही काय करायला पाहिजे. आमची शाळेतली मुलं इतरांपेक्षा वेगळे कसे, 5-50 मुलांमध्ये आमची सोडले तर ही ओळखून येतील
अशा पद्धतीने ह्या मुली बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, काय करता येईल, एक टोळीची गरज आहे. जी टोळी सरकारी कामांची पूर्तता करून राहिलेले आपला वेळ आहे याच्याकरता आम्ही काहीतरी डेडिकेशन देऊ शकतो समाजाला, अन्यथा ही काम नाही होणार. जी सरकारची काम आहे ते पूर्ण करायचं, पण थोडासा ह्याच्याकरता श्रम आणि वेळ देऊन की आपण असं काय परिवर्तन करू शकतो आमच्या मुलामुलींमध्ये आणि मुलामुलींच्या माध्यमातून परिवारात काय परिवर्तन घडवून आणतं. कारण पालकांना विश्वास वाटला ना, पालक 100% आपल्या बरोबर उभं राहतो. 100% आपण सांगाल ते ऐकतो. सगळीच असं नाहीये, अपवाद हे असतात ते सोडूनच द्यायचं. कधी आमच्या लक्षात चांगली माणसं राहत नाही, अपवादात्मक असतात ना तेवढीच लक्षात राहतात. मी एवढं केला होता, तो असा बोलला. चांगले बोललेले खूप आहेत ना, अजून त्या चांगले म्हणणारी खूप होती, त्यांचीच विचार करायचा आपण. आणि आपण आधी अपेक्षा ठेवायचा, आम्ही चांगलं काम करायला गेलो की नावं ठेवणारी बरीच आहे आणि ते ठेवणार होणार. आणि हे केल्याने तुला काय पगार जादा मिळणार आहे का, तुला काय आता राष्ट्रप्रशस्ती भेटणार आहे का, आणि काय नादाला लागलास त्या महाराजांची, असं म्हणणारे खूप भेटतील, नाही असं नाही. अरे ती तरी घरदार सोडून आलेले आहेत, तुम्हालाही उद्या लंगोटी लावायला लावतील असंही म्हणतील तुम्हाला, बरोबर म्हणतील, ते स्वाभाविक आहे. ती समाजाची रीत आहे. पण आपण मनात आणले तर एक उत्तम व्यवस्था आमच्या डोक्यात आहे. आदर्श शिक्षक कसा असायला पाहिजे, आणि आदर्श शिक्षक आम्हीच 50 लोक नाही पुरणार राज्याला की जिल्ह्याला, की आम्ही हजारो आदर्श शिक्षक बनवण्याकरता मापदंड तयार करायचे. ते मापदंड एकदा करून आणि ते मापदंड तयार करून त्याचा अंमलबजावणी करून त्याचा अनुभव घेऊन आपण आदर्श शिक्षकांची एक पुरस्कार जाहीर करायचा. आणि ते पुरस्कार कमीत कमी 5 कोटीचा असेल. जो 1 नंबरचा शिक्षक राज्यात येईल त्याला 5 कोटीचा पुरस्कार असेल. पण 5 कोटी पुरस्कार घेण्याकरता काय करावं लागतंय ना, ही तुम्हाला तयार करायचं आहे. आता एवढं केले तरच त्याला 5 कोटीचा पुरस्कार भेटणार. 5 कोटीचा पुरस्कार आहे म्हटल्यानंतर एक 5-10 हजार शिक्षक तरी त्यात भाग घेतील आणि एक 500 कोटीचं तरी काम होईल कमीत कमी, नाही का. त्यात सगळ्या गोष्टी आले, भौतिक पण आले, भावनिक पण आले, बौद्धिक पण आले, तांत्रिक पण आले. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समाविष्ट करायच्या आहे. याच्याकरता आपल्याला पुन्हा 1 दिवस बसायचा आहे. आणि जे उपक्रम आपण हाती घेतलेले याच्याबरोबर आणखीन काय काय उपक्रम घेतले तर एक मुलगा 10वी होईपर्यंतच एक समजदार मुलगा म्हणून बाहेर पडेल. पुढचं शिक्षण काय घ्यावं हे त्याचे आई वडील नव्हे, तो मुलगा ठरवेल, मुलगी ठरवेल. अशा क्षमतेची बाळ आपल्याला निर्माण करता येईल का. आजकाल काय झाले, आम्ही काय शिकावं हे आमचे आई बाबा ठरवतात. आणि आई बाबा ठरवतात हेही योग्य. कुणाला ज्या मुलामुलींमध्ये समज नाहीये त्यांच्याकरता त्यांचे आई बाबा ठरवणे योग्य. परंतु मुलांनाच इतकी समजदार बनवायचंय, आपण आपल्या आयुष्यात काय बनायला पाहिजे ही समज त्यांना 10वी कंप्लीट होईपर्यंत त्यांच्यात येईल का, याच्याकरता आपल्याला काय करता येईल. मग ते पद्यातनं काय शिकवायचं, नाटकातनं काय शिकवायचं, कलेतनं काय शिकवायचं, कारागिरीतनं काय शिकवायचं, भाषणातनं काय शिकवायचं. मग वेगवेगळे तंत्र आहेत, भरपूर खूप तंत्रांचा वापर त्याला करावा लागेल. आणि या तंत्रांचाही आपल्याला सगळ्यांना माहिती करून घ्यावं लागणार. त्याला काय फार मोठं नाहीये. थोडे दिवस त्याच्याकरता कधीतरी महिन्यातनं 1-2-3 तास त्याच्याकरता, जास्त पण नाही, 1-2 तास त्याकरता महिन्यातनं द्यावं लागेल. असं देऊन आणि काही शाळा आपण जेवढी वर्ग घ्याल त्या शाळा आपण आयडियल स्कूल बनवता येईल का. आणि आपण चांगलं बनवणाऱ्यांना कोणी ऑब्जेक्शन घेऊ नये अशी आपली अपेक्षा आहे. आणि थोडंफार येतील, या बाकीचे खडे मारणारच, कारण आपल्याला यांच्याबरोबर आता पळावं लागेल अशी एक भीती वाटायला लागते माणसांना. आपण त्यांना सांगायचं बाबा आम्ही कोणाची स्पर्धक नाही आहोत, यात एक क्लिअर. आणि कोणीही श्रेयवादामागे लागायचं नाही. ना स्वामीजी श्रेयवादामागे लागणार, ना आपली शिक्षक कोणी श्रेयवादाच्या मागे लागणार. केवळ कर्मणी एव अधिकार, कर्मण्येव अधिकार असते, एवढ्याच ह्याच्यावर करायचं. कर्म करणं एवढाच आपला अधिकार आहे. आणि फळ काय मिळेल ते मिळेल, समाजाला मिळेल. आपण मी केला, आम्ही केलं असं काही नाही करायचं. या
आणि गाजावाजा न करता, याच्याही गाजावाजा केले की जेवढा गाजावाजा करतो तेवढा अधिक शत्रू निर्माण होतात. कारण नसताना म्हणजे चालू करण्यापूर्वी शत्रू निर्माण करून घेतो, असं काहीही नाही करायचं. आपण आपलं काम सुरू करायचं. फक्त याच्याकरता आधी आदर्श विद्यार्थी आणि आदर्श शिक्षकांकरता काय काय मापदंड असायला पाहिजे हे ठरवायचं. आणि ह्याच्यानंतर ह्याच्याकरता एक ऍक्शन प्लॅन. एका मीटिंगमध्ये हे दोन्ही काम होते. एकच मीटिंगमध्ये 1 तासाभरात या सगळे. एक तर आपण काय करू, पुढच्या वेळी एक 5-5 शिक्षकांचा एक गट करू, त्यांना एक सब्जेक्ट देऊ. या सब्जेक्टमध्ये तुम्ही या गोष्टींची मापदंड तयार करा किंवा निष्कर्ष काय, मापदंड म्हणजे निष्कर्ष काय असायला पाहिजे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन काय असायला पाहिजे. असं समजा एक 5-10 गट तयार केले आपण, 10 लोकांची 10 गट तयार केले. ती 10 गट तास 1.5 तासाने 1.5 तास घेऊ द्या, 1 तास 1.5 तास घेतील, कुलंकुश चर्चा करून ते तयार करतील आणि अंतिम अर्धा तासात त्या गट प्रमुख जो असेल ते प्रस्तुत करेल. प्रस्तुत केल्यानंतर त्याचा एक डिटेल आपण ऍक्शन प्लॅन बनवायचा. बनवून मग त्याच्याकरता आमच्याकडे असणारी काय आहेत आणि आम्हाला बाहेरून कोणत्या स्किल आयात करावं लागतं किंवा बाहेरच्या कुठल्या कुठल्या माणसांची वापर कसं करून घ्यायचा. आम्ही शिकायला पाहिजे असं नाही, जे आहेत त्यांची वापर कसं करता येईल. आमच्या गावात खूप लोक असतात, एक शून्यातनं विश्व निर्माण करणारी नाही म्हटली तरी 20-25 माणसं वेगवेगळ्या क्षेत्रातली प्रत्येक गावात भेटतात. किंवा आमच्या गावात नसेल तर शेजारी पाजारी असतात, त्यांना आम्ही आमची शिक्षक म्हणून वापर करायचा आहे. त्याच्या आधी आपल्या मुलांना योग्य तो ग्रास्पिंग कॅपॅसिटी निर्माण करायचं आहे, त्यांना आकलन शक्ती निर्माण करायचं आहे त्यांच्या. तो केला की बघा आई वडील असे येतील की काय करू आम्ही शाळेसाठी, आणि हे शिक्षक आम्ही आई वडील असून आम्ही केलं नाही तर आमच्या मुलांसाठी हे करतात, तर ह्यांच्या परिवारासाठी आम्ही काय करायला पाहिजे, असं एक संवेदनशील पालकांमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. माझ्या परिवारासाठी जर ह्यांनी यांच्या परिवारावर एवढी तुळशीपत्र ठेवून म्हणजे त्यांची कार्य बाजूला ठेवून आमची करतात तर आमची कर्तव्य बनते की नाही ह्यांच्यासाठी. असा परस्पर संवेदनशील समाज निर्माण व्हावा अशी ही अपेक्षा आहे. असा एक संवेदनशील समाज होता आपल्याकडे. आज त्यांच्या घरात कार्यक्रम आहे तर आपण सगळ्यांनी जाऊन उभं राहायचं, काय लागेल ते सगळे घालून पूर्ण करून आपण आपल्या घरी येत होतो. आज बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे स्वप्नप्राय, हे स्वप्नच राहिली, काय साकार करतात नाही. शिक्षणच जर तशी दिली तर होऊ शकतं. याचे काही प्रयोग आहेत, याच्याकरता काही साहित्य आहे, तेही जे उपलब्ध आज मार्केटमध्ये तो घेऊन आपण नवीन साहित्य काहीही निर्माण करायचं नाही. याच्याकरता जी बाजारात आता पडलेले फक्त ते वेचून गोळा करायचं आणि त्यांचा वापर करायचा बस. तर या बाबतीत आपल्याला काय वाटते आपणही सांगा की काय करता येईल का, असं काय अडचणी येऊ शकतील का. आम्ही आता प्रयोग करतोय इथे, तुम्हाला एकदा सगळ्यांसमोर काही आम्ही आमच्या गुरुकुलची हे आहेत प्रस्तुती करतो की ह्या मुलांमध्ये किती स्किल असू शकते हे आपल्या लक्षात. मी आपल्याला सांगू इच्छितो मुलांमध्ये एवढी कौशल्य आहे आणि बुद्धिमत्ता किती वाढू शकते. आमच्याकडे आता 10-15 वर्षाची मुलं आहेत. त्या मुलांना तुम्ही श्लोकांची अंताक्षरी लावला, संस्कृत श्लोकांची, आणि कुठलेही मुलं असं खूप चांगल्या पार्श्वभूमीच्या घरातले नाही, हे शेतकरी, शेतमजूर, कामगार, नौकर यांच्याच घरातनं आलेले आहेत, तर ते जवळजवळ 5 तास कंटिन्युअस अंताक्षरी करतील एवढी कॅपॅसिटी त्यांच्यात आहे. मी आता गेले 1 आठवड्यावर त्यांना गाणे, भक्तिगीत, भावगीत, मग वीर शूरांची गीत असतील आणि हरिपाठातले अभंग असतील, त्यांची मुली आणि मुलांमध्ये स्पर्धा लावली. सर आतापर्यंत त्यांनी 130 गाणे झाले त्यांच्या आता, पूर्ण तोंडपाठ, आणि प्रत्येक गाणं चालीतनंच म्हणायचं आणि ताळातनं म्हणायचं, सुरातनं आणि ताळातनं म्हणायचं. अजून संपलेलं नाही त्यांची, उद्या आहेत अजून. तर आतापर्यंत 130 गाणे त्यांना तोंडपाठ आहेत. आणि मी त्यांना इतिहास प्रस्तुत करायला सांगितलं. सर त्यांनी इतिहासातले, देशात
इतिहास केवळ राजा राणींची कथा नाही, इतिहास राजनीतिक इतिहास आहे, इतिहास सांस्कृतिक इतिहास आहे, इतिहास तंत्रशास्त्राचा इतिहास आहे, इतिहास कला कौशल्यांचा इतिहास आहे, इतिहास आमचा गणित शास्त्राचा इतिहास आहे, इतिहास आमचा ग्रहरचनांचा इतिहास आहे, इतिहास शेतीचा आहे, इतिहास संगीताचा आहे. आम्ही काय समजतो आता, इसवी सन आणि राजा राणींची लढाई एवढ्यालाच आपण इतिहास म्हणतो, होय ना. आता तरी शाळेत आपण एवढं शिकवतो की इतिहास म्हणजे प्राचीन, मध्यकालीन आणि अर्वाचीन 3 खंड पाडलेले आणि लढाया कसे लढले गेले, बस या लढायांना आपण इतिहास म्हणतो. एवढंच नाहीये, इतिहास खूप साऱ्या गोष्टींची आहे. कोणत्या आमच्या देशात धातुशास्त्राचा इतिहास आहे, धातू कधीपासून तयार झाले बाबा. यंत्रशास्त्राचा इतिहास आहे, यंत्र कधी तयार झाली. वास्तुशास्त्राचा इतिहास आहे, वा 10,000 वर्षापूर्वी घरं कशी बनवत होती आमची, बनवली गेली. या गोष्टींची इतिहास आमच्यातले जवळजवळ 70-75 मुलांनी वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळे इतिहास 5 ते 7 मिनिटात ठेवतील. एका व्यक्तीची तरी घेतील किंवा विषयाची तरी घेतील, या पद्धतीने. आणि गणितीय कौशल्य म्हटलं तर सर बेरीज वजाबाकी, गुणाकार, भागाकार किंवा आपलं स्क्वेअर रूट वगैरे जे काढायचं ना, ही सगळी 4 डिजिट पर्यंत ही सगळे हातावर करतात. कॅल्क्युलेटर पेक्षाही फास्ट करतात आणि ही 2-4 दिवसात शिकवता येते. याच्याकरता खूप वेळ लागत नाही, फक्त असं हातावरच गणित शिकतात आणि हेही शिकवता येतं. याशिवाय दैहिक याच्यामध्ये सर आतापर्यंत 20 ते 25 मार्शल आर्ट म्हणतो ना आपण, 20 ते 25 प्रकारची मार्शल आर्ट्स मुलं आमची खेळतात, मुली पण खेळतात. हॉर्स रायडिंग करतात, बुल रायडिंग करतात, कॅमल रायडिंग करतात, हेही करतात. आमच्या मुलांना आम्ही सिम्बॉसिस कडून ट्रेनर आणले आणि स्क्रॅच शिकवलं त्यांना. मग त्यातून आता ते गेम्स बनवतात, प्रोजेक्ट्स बनवतात आणि कुठलाही विषय दिला तर त्याच्यावर ते प्रोग्रॅमिंग करतात. आता किती 1-1.5 महिन्याची आम्ही ट्रेनिंग दिली, त्याच्यावरती आता चांगले. म्हणजे ह्या सगळ्या तुम्ही म्हणतो ना सर्वांगीण शिक्षण, याच्याकरता फार वेळ लागत नाहीये. या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या यांना करता येतं, शिकवता येतं. छोटी छोटी आजार आहेत, गोळी नाही आणायचं. माझ्या घरा शेजारी आहे, याचा वापर कसा करायचा. आमच्या स्वयंपाकघरात बरीचशी सामान आहे, औषध आहेत, यांचा वापर माझ्या आजारासाठी कसा वापर करायचा. ह्या मुलांना का समजू नये, का शिकू नये. आमच्याकडे शिक्षण पद्धतीत काय होतं सर, पूर्वी अक्षराभ्यास कंपल्सरी होता. त्यानंतर त्याच्या व्यवसायाला जेवढं लागते तेवढं गणित, जो जे व्यवसाय करणार आहे त्याच्याकडे ही शिकवता येते. आणि तिसरं शिकवत होते संगीत, हे कंपल्सरी होतं. की जीवनात आनंदाने राहायचं असेल तर संगीत, नाटक, नृत्य हे गरजेचे आहे. हे कंपल्सरी एज्युकेशन मध्ये होते. आणखीन एक होता कंपल्सरी, आयुर्वेद. आयुर्वेद म्हणजे आपल्या परसात, आपल्या शेतात आणि आपल्या स्वयंपाकघरात जी सामान आहे त्या सामानातनं छोटी छोटी किरकोळ आजारावर उपचार. शेतकरी आहे, शेतकऱ्यांची अपघात कुठली होऊ शकतात. शेतकरी पावसात भिजतो, शेतकरी उन्हात तापतो, शेतकरी वाऱ्यात राहतो, तर ह्याला कोणते काय होऊ शकतं आणि त्याला लागणारे उपचार काय. अशा पद्धतीने आमच्या शिक्षणात ही इनबिल्ट होते सर सगळे. त्याच्या अंतर्गत हे सगळे बसवलं जात होतं. त्यामुळे ते कोणाकडेही जात नव्हते, स्वावलंबी होते. त्यांच्या कामाकरता ते स्वावलंबी होते. आणि अशक्यप्राय असं काही नाही. आम्हाला कळलं तर आम्ही तरी कशाला जाऊ, आम्हाला माहित नाही म्हणून जातो आम्ही. आम्हाला जर ह्या गोष्टी माहिती असेल तर आम्ही नाही जाणार. तर या गोष्टी जे म्हणतो ही व्यवसाय, यातनं त्यांना कुठेतरी उभं राहायचंय. 10 शिकले ना सर, ते घरी गेल्यानंतर कुठल्या तरी एकावर स्वतः उद्योजक बनू शकतील, अशी पिढी घडवायची. लागलं नशिबाने नोकरी करायला जाईल, सायंटिस्ट बनेल एखादा, आणि काय होईल ते होईल, चांगला आचार्य बनेल. तर तत्पूर्वी त्यांना एक बेसिक नॉलेज जीवन जगण्याकरता ते देता येईल का. तर तुम्ही मनात आणला तर होणार. पण एक
आदर्श शिक्षक आणि एक आदर्श विद्यालय बनवण्याकरता आपण मिनिमम काय असायला पाहिजे हे ऐकून भीती तर नाही ना वाटत? हे कसं होणार आपल्या जीवनात, कसं जमणार असं नाही ना भीती वाटत. आणि भीती वाटण्यासाठी